पाहूयात पुढची बातमी। लोकसभेचे आता 815 खासदार होणार आहेत। विद्यमान अधिवेशनातच महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे। देशात 269 महिला खासदार निवडल्या जाणार आहेत। विद्यमान अधिवेशनातच आता महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं जाणार आहे, त्यामुळे आता लोकसभेचे खासदार 815 इतके होणार आहेत। तर लोकसभा मतदारसंघाची आता फेररचना होणार आहे। लोकसंख्येऐवजी खासदार संख्येचा निकष असणार आहे। महाराष्ट्रातल्या खासदारांची संख्या 48 आहे आणि फेररचनेनंतर ती 72 इतकी होईल। सध्या महिलांसाठी आरक्षित जागा नाहीच आहेत आणि फेररचनेनंतर ती 273 इतकी होईल। सध्या अनुसूचित जातीसाठी 84 आणि फेररचना झाल्यावर संख्या 126 इतकी होईल। अनुसूचित जमातीसाठी 47 तर फेररचनेनंतर खासदारांची संख्या 70 इतकी होईल। लोकसभा मतदारसंघाची फेररचना होणार आहे। लोकसंख्येऐवजी आता खासदार संख्येचा निकष असणार। तर महाराष्ट्रात सध्याची खासदार संख्या 48 आहे। फेररचनेनंतर ती 72 होईल। उत्तर प्रदेशमध्ये 80, त्यानंतर 120 होईल। पश्चिम बंगालमध्ये 42 आहे आणि फेररचनेनंतर खासदारांची संख्या 63 इतकी होईल। तर प्रमुख राज्यात खासदारांची इतकी संख्या वाढेल। बिहारमध्ये फेररचनेनंतर 60 खासदार संख्या होईल, सध्या 40 आहे। तामिळनाडूमध्ये 39 नंतर 59 इतकी होईल। गुजरातमध्ये सध्या 26 आहे तर फेररचनेनंतर 39 इतकी होईल। मध्य प्रदेशमध्ये सध्याची खासदार संख्या 29 आहे, मात्र फेररचनेनंतर ती 44 वर पोहोचेल। कर्नाटकमध्ये सध्याची खासदार संख्या 28, फेररचनेनंतर 42 इतकी होईल।